नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, बॉम्बे हायकोर्टकडून इथं भरती निघालेली आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ची. इथं जर तुमचं पद असणार आहे मित्रांनो, शिपाई, हमाल आणि प सफाई कामगारसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. ओके. आता याच्यामध्ये टोटल इथं 887 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. शिपाई, हमाल आणि फराशसाठी. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. तर शैक्षणिक पात्रता असेल आपल्याला फक्त आणि फक्त 7वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. परमनंट व्हॅकन्सी असणार आहे. ओके. तर पगार किती असणार आहे? अप्लाय कसं करायचं? निवड प्रक्रिया काय असणार आहे? ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देईल. तशी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, नियुक्त आलेली ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकाऱ्याकडून. ओके. आता उच्च न्यायालय मुंबई, मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठ, नागपूर व औरंगाबाद खंडपीठच्या स्थापनेवरील शिपाई, हमाल व फराश या पदाकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी शर्ती करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आता याच्यात काय लिहिलं आहे, कोणतं पद आहे? शिपाई, हमाल व अ, फराशसाठी तर पद असणार आहे 2 वर्षासाठी. म्हणजे निवड केली पण जाणार आहे. 2 वर्षासाठी वेटिंग लिस्ट पण लागणार आहे. जी की आता ज्यांना 887 पदे लागतील, ती निवड केली जातील. पण 2 वर्षाकरिता 887 प्लस आपल्याला इथं वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात येतील बाकीची पदं. ओके. त्याच्यावरची थोडीफार पदं. काही रिटायरमेंट वगैरे असेल त्यांच्याकरिता तिथे तुम्हाला भरले जातील त्यासाठी. ओके. आता इथं पदाचे नाव दिलेलं आहे. स्थापना दिलेली आहे. एकूण पदे दिलेली आहे. रिक्त पदे 2 वर्षाची 2 वर्षात रिक्त होणारी पदे वगैरे पण दिलेली आहेत. ओके. निवड यादी दिलेली आहे आणि दिव्यांग आरक्षणाची पदे दिलेली आहे. प्रतीक्षा यादी पण दिलेली आहे. आता इथं तुम्हाला इथं पगार वगैरे पण दिलेला आहे. तुम्हाला परमनंट व्हॅकन्सी असल्यामुळे. पदाचे नाव आहे शिपाई, हमाल व फराश. ओके. आता मुंबई उच्च न्यायालयासाठी इथं टोटल ऑफ 570 पदं इथं अ, असणार आहे. सिलेक्ट केली जाणार आहे. त्याच्यापैकी 23 पदं जी असणार आहे, 570 पदांसाठी भरती निघालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाला. 23 पदं असणार आहे दिव्यांगांसाठी. 547 पदं डायरेक्ट निवड केली जाणार आहे याच्यापैकी 570 पैकी आणि 137 पदे जी असणार आहे, ते प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येणार आहे. म्हणजे इथे एवढे पदं 570 निवड केली जातील आणि 137 पदं जी आहे प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येतील. नागपूर खंडपीठमध्ये 115 पदं असणार आहे. टोटल ऑफ 5 पदं दिव्यांगाची, 110 पदं निवड यादीमध्ये म्हणजे 115 पदे निवड केली जातील. 28 पदं अजून वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात येतील. औरंगाबाद खंडपीठमध्ये 202 पदं असणार आहे. 8 पदं जी असणार आहे दिव्यांगांची असणार आहे. 194 पदे असणार निवड यादीची आणि 48 पदे जी असणार आहे प्रतीक्षा यादीमध्ये. आता इथे पगार जो असणार आहे S3 सॅलरी म्हणजे 16,600 पासून 52,400 पगार व नियमित भत्ते वगैरे म्हणजे परमनंट व्हॅकन्सी असणार आहे. तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. दिव्यांगासाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे व तयार केल्यानंतर निकष भविष्यात भरण्यात येतील. ओके. तर पात्रता दिलेली आहे. उमेदवार हा कमीत कमी 7वी पास असणे गरजेचं आहे. 7वी पासवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी. वयोमर्यादा दिलेली आहे. ह्याच्यामध्ये प्रवर्ग दिलेला आहे. किमान वयोमर्यादा व कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते तुम्ही 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. तुम्ही जर मागासवर्गीयामध्ये असाल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील मागासवर्गीयामधील तर 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यानंतर तुम्ही आता गव्हर्नमेंट एम्प्लॉयमध्ये असाल, कर्मचारी असाल, सरकारी कर्मचारी, तर 18 ते तुम्हाला कोणतीही लागू नाही एज लिमिट वगैरे 18 कंप्लीट पाहिजे फक्त. तर पात्र उमेदवारांची अट दिलेली आहे. आता उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास डोमेसाइल असावा. ओके. त्याचे व तिचे आता महिला पुरुष दोघींना व्हॅकन्सी व त्याचे व तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. तो व ती करार करण्यास सक्षम असावी. ओके. त्याला व तिला नैसर्गिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याचा आले नसावे किंवा त्याला व तिला कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थितीत राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे, अपात्र ठरले नसावे असे ते दिलेले आहे. ओके. म्हणजे तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंट परीक्षा दिलेली असेल त्यामध्ये कॉपी केस वगैरे तुम्हाला लागले असेल तर तुम्हाला कोणतीही केस नको व त्याच्यावर तिच्यावर कोणतेही फौजदारी खटले नसावे, दोषी ठरले नसावे. ओके. त्याला व तिला असलेल्या पती किंवा पत्नींची संख्या एकच असावी. आता कोणाचं काय होतं माहिती आहे का, 2 लग्न पण करतात काही-काही पुरुष असे असतात त्यामुळे दिलेलं आहे. ओके. आता इथं दिलेलं आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र 28 मार्च 2025 नंतर
तुम्हाला 2 पेक्षा अधिक अपत्ये नसावी. मुलांची संख्या 2 पेक्षा कमी पाहिजे. 2च पाहिजे. ओके. त्यापेक्षा जास्त नसावी. 28 मार्च 2005 पर्यंत. ऑनलाईन शुल्क दिलेले आहे. तर आता ₹1000 तुम्हाला चलन फीज असणार आहे. एस-बी-आय कलेक्शनकडून भरून घ्यायची आहे. ओके. पेमेंट फीज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. त्यात काही एवढं शंका नाही. तुम्हाला माहिती आहे सगळ्या पद्धती ऑनलाईन भरता. अर्ज करण्याची पद्धत आता वेबसाईट दिलेली आहे बॉम्बे हायकोर्ट .nic.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. वेब ब्राउझरवरून अप्लाय करायचं आहे. ओके. संगणकावरून फॉर्म भरा आणि इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपल्याला भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. आता अर्ज तुम्हाला अजून चालू झालेली नाहीये. तुमचे अर्ज चालू होणार आहे 15 डिसेंबर 2025 पासून तर 5 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला अर्ज भरायचे आहे. म्हणजे उद्याची तारीख आहे 15/12/2025 आणि 5 जानेवारी 2026 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत फॉर्म इथं भरून घ्या. ओके. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर अपलोड करायचे जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये. ओके. फोटो आणि सिग्नेचर आपल्याला दुसऱ्याचा सही सिग्नेचर अपलोड करायची नाही. आपल्या स्वतःचीच करायची. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आता रिक्वायरमेंट प्रोसेसवर गेल्यानंतर इथं आता तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पिऊन, हमाल व फराशसाठी इथं वॅकन्सी दिसेल. तर अप्लाय कोणता ऑप्शन आपल्याला निवडायचा तिघींपैकी कशासाठी फॉर्म भरायचा ते बघून घ्यायचं आहे. आता ऑनलाईन अर्ज करताना फक्त एकाच आस्थापनेवरील निवड करायची आहे. जे की मुंबई उच्च न्यायालय असो, नागपूर असो या औरंगाबाद असो कोणत्याही एका न्यायालयासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. जर तुमचं सिलेक्शन झालं तर 5 वर्ष तुम्ही ज्या ठिकाणी आता फॉर्म भरता त्या ठिकाणी 5 वर्ष सर्व्हिस करावी लागेल. म्हणजे तुम्हाला जॉब करावी लागेल. त्यानंतर तुम्ही 5 वर्षानंतर कोणत्या आपल्या महाराष्ट्र राज्यात कुठेही तुम्ही न्यायालयामध्ये आपण इथं ट्रान्सफर करू शकतो म्हणजे बदली करू शकतो. उमेदवारांनी आपली सर्व माहिती योग्य रीतीने भरून झाल्यास आय एम ॲग्री या बटनावर क्लिक करून सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिट करायचा आहे. ओके. उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच फॉर्म भरावा. सबमिट झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनचा फॉर्म प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. ओके. पोस्टाने फॉर्म वगैरे पाठवू नये. ओके. ऑनलाईन अर्ज भरत असताना आपल्या जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता, पूर्तता सगळी माहिती भरायची आहे. उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज जर आपण केले, तर त्याचा व त्याचा शेवटचा अर्ज इथं ग्राह्य धरला जाईल. तुम्ही कितीही फॉर्म भरा, शेवटचा अर्ज आपला ग्राह्य धरला जाईल. तर निवड प्रक्रिया हा तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट. तर पात्र उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया दिलेली आहे, जे सामोरं जावं लागणार आहे आपल्याला. आता परीक्षेचे प्रकार व गुण दिलेले आहे व परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. तर लेखी परीक्षा दिलेली आहे, जी की आपल्याला असणार 30 गुणांची. आपल्याला 30 गुणांची परीक्षा असणार. त्याची वस्तुनिष्ठ, बहुनिष्ठ म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार. त्यापैकी 30 पैकी आपल्याला 15 गुण याच्यात आणायचे आहे. ओके. तरच आपण सिलेक्ट होणार. शारीरिक क्षमता व विशेष अर्थामध्ये 10 गुण असणार आहे आणि मुलाखतीचे 10 गुण असे 50 गुणांची आपली इथं परीक्षा घेण्यात आहे. पण याच्यात आपल्याला 15 गुण आणायचे लेखी परीक्षेमध्ये. तर आपण पुढच्या वेळी बाकीचे देऊ शकतो शारीरिक क्षमता आणि मुलाखत. नोंद. लेखी परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता व परीक्षेले विशेष अर्थामध्ये परीक्षेत बोलवण्यात येणार नाही. बघू शकता तुम्हाला मी सांगितलं ते तिथे दिलेलं आहे. तर वरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांना खालील कागदपत्रासह प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीत वेळी सोबत आणाव्यात. ओके. आता तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर अप्लाय केलं असेल, अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीला बोलवण्यात येईल, तर तुम्हाला मूळ कागदपत्राची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा जन्माच्या दाखल्यासाठी जन्म प्रमाणपत्र, शाळेत जन्माचा दाखला किंवा एस-एस-सीचं बोर्ड प्रमाणपत्र चालून जाईल. त्यानंतर शैक्षणिक अर्थामध्ये 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 12वी त्या डिप्लोमा कोणत्याही माध्यमातून आपण मान्यताप्राप्त बोर्डातून केलेला असेल, ते डॉक्युमेंट वगैरे लागेल. ओके. त्याची गुण टक्केवारी वगैरे काढून घ्या. टक्केवारीमध्ये लागणार आहे. काही शाळांमध्ये आपल्याला बोर्डाच्या गुणपत्रिकेवर टक्केवारी ऐवजी ग्रेड असतात. तर ग्रेड संबंधित तुम्हाला इथे दिलेले आहे, की तुम्हाला आपल्या शाळा किंवा बोर्डातून आपल्याला टक्केवारीचं प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे. आता शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र दिलं 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि आपल्याला इथं 2 जणांची इथं प्रतिष्ठा व्यक्तींची आपल्याला चारित्र्य पडताळणी लागणार आहे प्रमाणपत्र. म्हणजे आता 2 जणांचा साक्षीदार आपण ज्याला म्हणतो 2 जणांची साक्षीदार इथं लागणार आहे. ओके. तुमचे नातेवाईक असो या कोणी मित्र असो कोणीही चालेल. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेली जातीचा दाखला आपल्याला मागासवर्गीयांचा लागणार आहे. विशेष अर्थ दाखला लागणार आहे. डोनेशन प्रमाणपत्र लागणार आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपल्याला लागणार आहे, जे की नोंद केली असेल तरच. ओके. आणि उमेदवाराच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे असल्यास आपल्याला ना हरकतचं प्रमाणपत्र लागेल. ओके. उमेदवाराच्या नावात बदल असेल राजपत्र, गॅझेट कॉपी लागेल. त्यानंतर ऑनलाईन अर्जाचं कागदपत्र दिलेल्या अनुषंगाने व न्यायालयांची जी कागदपत्र सांगितली ती तुम्हाला लागेल. ओके. त्यानंतर इथं पुढे दिलेल्या उमेदवारांना
इतर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता, लिहिता येणे आवश्यक आहे. परीक्षेचा प्रकार हा परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, परीक्षा थांबवून ठेवणे हे अधिकार सगळे मुंबई उच्च न्यायालयाकडे आहे. त्यानंतर परीक्षेत त्याचे पदबदल करणे, पदात वाढ करणे हा पण अधिकार त्यांना आहे. व मुलाखतीचा अर्जदारात आपल्याला अर्जदारात जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेत तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. लेखी परीक्षेत तुम्हाला डायरेक्टली होणार आहे. डॉक्युमेंट न चेक करता, पण डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. आता आता याच्यामध्ये दिलेलं आहे अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्टिंग करण्यासाठी आपल्याला इथे टप्पे दिलेले आहेत, जी की टप्प्यानुसारच आपली इथं घेतली जाईल. कोणत्याही प्रकारचे कोणत्याही आता मुलाखतीमध्ये आपल्याला एक आय डी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. आता मुलाखती असो या परीक्षामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन जा. ती झेरॉक्स कॉपी पण घेऊन जा. ओके, ते लागेल. खर्चाने आपल्याला जायचं आहे. लेखी परीक्षा असो, शारीरिक असो, मुलाखत असो. ओके, उमेदवारांनी उच्च न्यायालयांच्या अधिकृत वेबसाईट आपल्या लक्षात ठेवावं. त्याच्यावर आपल्याला वेळोवेळी आपल्याला जाहिराती देण्यात येतील. ओके, ते बघून घ्यायचं आहे. ओके, आणि छोटी मोठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे, वाचून घ्या. ऍडमिट कार्डची प्रिंट काढून घ्या, पेमेंट फीची प्रिंट काढून घ्या. ओके, आता उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी, मुलाखत, मिळालेल्या गुणांच्या मेरिट लिस्ट आधारे केली जाणार आहे. मंजूर केलेली निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या वैधरातील त्यास मुदतवाढ न दिल्यास सदरची निवड यादी ही प्रतीक्षा यादी ही रद्द करण्यात येणार आहे. ओके, लक्षात दिलेले आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही उच्च न्यायालयामार्फत करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणी संबंधित पोलीस स्टेशनकडून चाळीतल्या पडताळणी अवलंबून असणार आहे. ओके, त्यानंतर निवड प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीच्या आदेशाची मधून दिलेली आहे, जी की आपल्याला निवड केलेल्या कालावधीत आपल्याला सामील होऊ शकतात. नाहीतर आपल्याला त्याचे व तिचे प्रतीक्षा यादीतून सुद्धा इथं नाव काढण्यात येणार आहे. ओके, निवड यादीतून काढून प्रतीक्षा यादीतून काढून टाकले जातील. ओके, निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीवर पदावर रुजू होण्यासाठी दिलेल्या कालावधीत रुजू न झाल्यास रिक्त झालेल्या पदावर किंवा निवड झालेल्या उमेदवारांपैकी पद स्वीकारल्यानंतर त्यांची वैधता कालावधी राजीनामा दिल्यास तस्मे कारणामुळे पद रिक्त झाल्यास जर त्यावेळेस निवड यादीतील संपवी असलेले तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार केला जाईल. ओके, जर कोणी जॉब सोडला मध्येच तर तुम्हाला इथं फॉर्च्युनिटी भेटेल. निवड प्रतीक्षा यादीमध्ये नियुक्ती सुरुवातीला 2 वर्ष आपल्याला परिवीक्षाधीन म्हणजे प्रोबेशन ट्रेनिंग पिरियड राहणार आहे. त्याबद्दल ते परिवीक्षण कालावधी समाधानकारक पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र जारी होईल व सदर उमेदवारांना सेवा कोणत्याही वेळी प्रमाणपत्र जारी होईपर्यंत सदर उमेदवारास सेवा कोणत्याही वेळी कोणत्याही नोटीस न देता कोणत्याही कारणात आपल्याला सेवा समाप्त केली जाईल. जर तुमचं काम आवडले नाही तर, आणि कोणत्याही तुम्ही कोणा दबावामार्फत व कोणाला दबाव टाकून इथं निवड करू शकत नाही. तर दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बदली वगैरे तुमची होणार नाही 5 वर्ष. नियुक्ती उमेदवारास माननीय न्यायमूर्ती यांच्या निवासस्थानी तसेच न्यायालयीन इमारतीचे सदर पदासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची कामे करावी लागेल. ओके, तसेच इथं आपल्याला निर्णय वगैरे दिलेला आहे. 8 डिसेंबर 2025 इथं नोटिफिकेशन आलेली आहे. अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे, याच्यावर ऑनलाईन फॉर्म भरण्याची, जी की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. शिपाई, हमाल व फराश पदापैकी 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. किमान आपल्याला शिपाई, हमाल पदाकरिता जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल, तिच्याकडे 7वी गुणपत्रक नसेल व तिच्याकडे पुढील उच्च अर्हता प्राप्त असेल म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 12वी असेल तर त्याचे व तिचे ऑनलाईन अर्ज भरताना 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता 7वीची माहिती जसे 7वीची माहिती भरायची नाही, पण एज्युकेशन क्वालिफिकेशन इयर फॉर कम्प्लिटेड केलेल्या नमूद केलेल्या 7वी साठी काल्पनिक पिरियडने आपल्याला एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त म्हणजे 50% अशी नोंद करण्यात येईल. ओके, इथं दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही तुमच्याकडे 7वी सर्टिफिकेट नसेल पण तरी चालून जाईल. 10वीवर फॉर्म भरून टाका, 12वीवर भरून टाका, 11वी भरून टाका. उमेदवार हा 7वी किंवा त्या पुढील उच्च अर्हता नसेल तर त्याच्याकडे 7वीचं गुणपत्रक लागेल. ओके, 1000 ऑनलाईन फी लागणार आहे. वेब ब्राउझरनं ओपन करायचं आहे फॉर्म. ओके, जेपीजी फॉर्ममध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा. ओके, एका स्थापनेची निवड करा, कोणतीही नागपूर, औरंगाबाद किंवा मुंबई. ओके, स्पेलिंग मिस्टेक करू नका आणि इथं अर्धवट फॉर्म भरू नका. पूर्ण पत्ता वगैरे पिनकोड भरा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पत्रव्यवहारासाठी पत्ता कामातील. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, त्याच्यावरच तुम्हाला इथं हे नोटिफिकेशन मिळतील. ओके, जन्मतारीखसाठी कागदपत्रे वगैरे लागणार आहे. अचूक फॉर्म भरून घ्या.
व आपल्याला इथे जे फॉर्म लागणार आधार कार्ड वगैरे सगळी माहिती दिलेली आहे. 7वीचे 10वीचं 12वीची जे डिप्लोमा ग्रॅज्युएशनचे मार्कशीट्स वगैरे सगळे लागतील. ओके. आता उमेदवारांचे मराठी भाषेचे ज्ञान इथं लागणार आहे. सिलेक्टेड लँग्वेज आपल्याला दिलेली आहे. भाषेचे ज्ञान निवड करा, सिलेक्ट करावी, जे की मराठी भाषा असणार आहे. उमेदवारांची विशेष अर्हता दिलेली आहे. स्पेशल स्किल दिलेली आहे. रकान्यातील आपल्याला भरताना अनुभव दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला विद्युत कामे दिलेली आहे. इलेक्ट्रिशियन वर्क, नळ दुरुस्ती, प्लंबिंग, बागकाम म्हणते, गार्डनिंग म्हणतो, स्वयंपाक म्हणतो, कुकिंग. ओके. त्याच्यानंतर आपल्याला किरकोळ देखभाल करणे, दुरुस्तीचे कामे, कार्यालयीन व्यवस्थापन, जसे आपल्याला फाईल्स वगैरे, कागदपत्रे, त्याच्यानंतर आपलं स्वच्छता वगैरे, देखभाल, मॅनेजमेंट वगैरे करायची आहे. ओके. त्यानंतर इथं क्लिनिंग वगैरे करायची, मशीन, वाहन चालवणे, ड्रायव्हिंग, फोटोकॉपी मशीन वापरणे, ओके, इत्यादी नॉलेज आपल्याकडे पाहिजे आहे, जे याच्यातले कोणतेही. तरी आपण अप्लाय करू शकतो. याच्यात माहिती वगैरे दिलेली आहे. आता फॉर्म नंबर आहे, मला 2 जणांची इथं घ्यायची आहे, जे की तुम्हाला खाली मी दाखवून देतो. प्रिंटआउट वगैरे काढून घ्या फॉर्म भरल्यानंतर आणि पेमेंट फीची पण. ओके. आता हा फॉर्म नंबर ए चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र 2 जणांची तुम्हाला इथं नाव घ्यायची आहे. 2 कॉपी काढायची आहे. 2 जणांची व्यक्तींची तुमचे नातेवाईक कसं आहे, कोण नाव वगैरे, जिल्हा, तालुका यांना या वर्षापासून मी ओळखतो, 10 वर्षापासून, 5 वर्षापासून, दिनांक, ठिकाण टाका व प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव. ओके. तुमची सही द्यायची आहे. सही, नाव, व्यवसाय व पत्ता इथं आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके. याचे फॉर्म अजून चालू झालेले आहे मित्रांनो. उद्यापासून याचे फॉर्म चालू होणार आहे. 15 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ओके. उद्याच्या दिवशी फॉर्म चालू होतील. त्याची अप्लाय करण्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. मी तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. आणि पीडीएफ फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. आता बॉम्बे हायकोर्टकडून इथं स्टेनोग्राफर म्हणजे त्याला लघुलेखन उच्च श्रेणी व निम्न श्रेणीची वॅकन्सी आलेली आहे. लिपिक म्हणजे क्लर्कची वॅकन्सी आलेली आहे. त्याच्यानंतर तो वाहन चालक ड्रायव्हरची वॅकन्सी आलेली आहे. शिपाई, हमाल व पशरची वॅकन्सी आलेली आहे पराची. ओके. तर अशा ह्या टोटल पदांना जर मिळवलं मित्रांनो आपण पाचवी पोस्टला, तर 23,331 पदांसाठी तर भरती जाहीर झालेली आहे. याच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. तर याचा फॉर्म कसा भरायचा आहे सविस्तरमध्ये तुम्हाला मी भरून दाखवणार आहे फॉर्म पुढच्या व्हिडिओमध्ये 15 तारखेला. ओके. याचे फॉर्म चालू झाल्यावर. तत्पूर्वी तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.